पहिल्या भागात बघितलं आपण सोयाबीन वाण निवडताना जिनेटिक्स पाहणं महत्वाचं आहे। आता या दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत जे 100% शेतकऱ्यांना माहित नाही आहे, फोटो पिरियड काय असते सोयाबीन मध्ये। सोयाबीन पिकाचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर फोटो पिरियड नुसार वाण सिलेक्ट केलं तर तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता। आता फोटो पिरियड काय आहे याच्या मागे सायंटिफिक रिसर्च आहे मित्रांनो, तो तुम्हाला मी सांगणार आहे। उदाहरणार्थ सोयाबीन पिकाला 24 तासातून जर 13 तास प्रकाश मिळाला आणि 11 तास रात्र असली, म्हणजे जवळपास आपली जर पेरणी 15 जून नंतर झाली तर मित्रांनो तिथं सोयाबीनचं डेव्हलपमेंट अप्रतिम होते। आणि जर हा पिरियड जसा जसा लांब होत चालतो, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर 30 जूनला पेरणी केली किंवा तुमची 5 जुलैला पेरणी झाली किंवा तुमची 15 जुलैला पेरणी झाली तर याच्यावरच तुमचं उत्पादन डिपेंड आहे। आता जे सोयाबीन पीक आहे हे काय आहे, हे फोटो सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, हे शेतकऱ्यांना माहित नाही। आता फोटो सेन्सिटिव्ह क्रॉप म्हणजे काय तर मित्रांनो, सोयाबीन मध्ये फायटोक्रोम पिगमेंट सिस्टम असते। आता हे फायटोक्रोम पिगमेंट सिस्टम काय असते तर सोयाबीनला किती प्रकाश मिळतो याच्यावर त्या सोयाबीन पिकामधून सिग्नल जातो फुलाचा पिरियड केव्हा आणायचा। जर मित्रांनो एकदम लवकर फुलाचा पिरियड आला तर तुम्हाला उत्पादन कमी होते आणि झाडाची एकदम व्यवस्थित डेव्हलपमेंट होऊन नंतर जर फुल लागले तर उत्पादन एकदम छान होते। आता हे कसं असते बघा, आता तुमच्याकडे जर साधारणतः 15 जून नंतर पेरणी होत असेल तर मित्रांनो तुम्हाला तिथं जे वाण निवडायचं आहे हे जवळपास आपल्याला त्या वाणाचा जो पिरियड आहे हा जवळपास पाहिजे परिपक्व व्हायचा 100 ते 110 दिवस। आता तुमच्याकडे जर जवळपास 30 जूनला पेरणी झाली तर तिथं आपल्या सोयाबीन वाणाचा पिरियड पाहिजे आपल्याला परिपक्वतेचा 105 ते 95 दिवसाचा पिरियड। त्याच्यानंतर आपल्याला जर 5 जुलैला पेरणी केली तर आपल्याला पिरियड पाहिजे परिपक्व व्हायचा सोयाबीनचा 90 ते 100 दिवसाचा। आणि कदाचित तुमच्याकडे 10 जुलै 15 जुलैच्या दरम्यान जर पेरणी होत असेल तर तिथं तुम्हाला सोयाबीनचं वाण निवडायचं आहे जवळपास 85 ते 95 दिवसात परिपक्वतेचं। आता याच्या मागे सायंटिफिक कारण काय आहे हे असंच वाण का तुम्हाला सांगतो मित्रांनो, सोयाबीनला जर प्रकाश चांगला मिळाला म्हणजे 24 तासातून 13 तास जर दिवस असला आणि 11 तास रात्र असली तर तिथं सोयाबीनचं डेव्हलपमेंट चांगलं होते आणि जवळपास 15 जून पासून हा पिरियड चांगला असतो। जसा जसा लेट पिरियड होत जातो जवळपास 5 जुलै नंतर जर आपण बघितलं तर मित्रांनो तिथं आपल्याला 11 तास दिवस असतो आणि 13 तास रात्र असते। अशा पिरियड मध्ये सोयाबीन लवकर फुलावर येते, म्हणजे सोयाबीन पिकाचं जे डेव्हलपमेंट पाहिजे, ब्रांचिंग, झाडाचा जो घेर पाहिजे तो विकसित न होता झाडाला सिग्नल मिळतो की प्रकाश कमी मिळत आहे तर तिथून सोयाबीनचं वाण काय करते आपल्यामध्ये फुलाचा जो स्टेज आहे हे लवकर आणते आणि लवकर जर स्टेज आली फुलाची तर मित्रांनो तुम्हाला उत्पादन 100% कमी होणार। आता तुम्हाला वाण निवडताना फोटो पिरियड पाहणं महत्वाचं आहे। तुमच्याकडे पेरणी केव्हा होते साधारणतः दरवर्षी त्याचा अंदाज घेणार तेव्हाच तुम्ही कोणत्याही कंपनीचं वाण निवडा। जर तुम्ही असं केलं नाही मित्रांनो तुम्हाला 100% उत्पादन चांगलं होणार नाही, तुम्ही बाकीच्या कोणत्याही गोष्टी करा। फोटो पिरियड फार महत्वाचा आहे। सोयाबीन हे फोटो सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, याच्यामध्ये फायटोक्रोम पिगमेंट सिस्टम असते जे पिकाला सिग्नल देते सूर्यप्रकाश मिळाल्यावर फ्लावरिंग वर कधी यायचं। जर तुम्ही कोणत्याही कंपनीचं वाण निवडलं आणि हा पिरियडच तुम्हाला माहित नसला तर मित्रांनो तुम्हाला 100% उत्पादन कमी होणार।